पोलीस भरती 2025 तर बघा, तुम्ही 2025च्या पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। तर बघा, याच्यामध्ये आपण बघणार आहे की पोलीस भरतीची ॲड कधी येईल, त्याच्यानंतर पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होईल, त्याच्यानंतर लेखी कधी होईल आणि बाकीची जी प्रोसेस आहे सर्व आपण डिटेल्समध्ये समजून घेणार आहे। पोलीस भरती किती लवकरात लवकर होईल ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना वाटत आहे की पाठीमागील ज्या पोलीस भरत्या झाल्या यांच्यासाठी खूप कालावधी जातो। तर बघा, ज्यावेळेस 2019ची पोलीस भरती ॲड आली होती, ती 2019ची पोलीस भरती 21-22च्या दरम्यान झाली। त्याचं रिझन की त्यावेळेस कोरोना म्हणजेच लॉकडाऊन होतं। लॉकडाऊनमुळे ही पोलीस भरती समोर गेली, त्याच्यामुळे ती पोलीस भरती खूप लेट झाली होती। 21ची पोलीस भरती बघता त्याच्यामध्ये आरक्षण आलं, मग नंतर बऱ्याच निवडणुका वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या, त्याच्यामुळे तीही लेट झाली। त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही बघितलं असेल 2023-24ची जी पोलीस भरती आहे, ती पोलीस भरती 17,000 पदांची पोलीस भरती होती। त्या पोलीस भरतीची प्रोसेस ही किती फास्ट झालेली आहे। जसं की तुम्ही बघितलं असाल की ज्यावेळेस आपण फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्हाला हॉल तिकीट आलं, म्हणजे ग्राउंडसाठी। ग्राउंड झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड झालं त्या जिल्ह्यांना लगेच लेखीसाठी बोलवलं। म्हणजे बघा, ही जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती खूप फास्ट झाली होती, कारण याच्यामध्ये ना आरक्षण आलं, ना कोणती निवडणूक आली, ना कोणते लॉकडाऊन वगैरे कोणत्या गोष्टी आल्या नाहीत, म्हणून ही पोलीस भरती लवकर झाली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच तुम्ही आता बघत असाल जिथे पोलीस बल कमी आहे तिथं होमगार्ड पोलिसांचा वापर होत आहे। तशाच पद्धतीने बघा, महाराष्ट्रात बघितलं सध्या पोलीस बल हे खूप कमी आहे, त्याच्यामुळे बघा पोलीस भरती ही लवकरात लवकर होणार आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 10,000 पदांची पोलीस भरती होणार आहे असं झालेल्या मुख्यमंत्री बैठकामध्ये असं घोषणा केली आहे की 10,000 पदांची ही पोलीस भरती लवकरात लवकर होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याचबद्दल आज आपण बोलणार आहे। तर बघा, जी पोलीस भरती आहे, जी आता 2025ची जी विद्यार्थी तयारी करत आहेत, तर बघा त्यांच्यासाठी मी सांगत आहे, जी नवीन असेल, जी जुनी करत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगतो। जे आपण पाठीमागच्या पोलीस भरत्या आत्ता आपण बघितल्या त्याच्यावर तुम्ही कोणतंही हे करू नका की पोलीस भरती लेट होईल वगैरे। आपण ते सविस्तर बघितलं आहे पोलीस भरती का लेट झाली। तर बघा, आता जर ॲड आली जुलै-ऑगस्टमध्ये जर ॲड आली, तर बघा जुलै-ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एखादा महिना, 1 ते 1.5 महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जातो। त्याच्यानंतर तुम्हाला जो ग्राउंडसाठी एखादा महिना जातो, म्हणजे तुमचं डिसेंबरपर्यंत ग्राउंड होऊ शकतं, म्हणजे चालू होऊ शकतं ग्राउंड। डिसेंबर, जानेवारी, फेबपर्यंत ग्राउंड चालतं। ग्राउंड झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांचं आधी ग्राउंड झालेलं असतं त्या जिल्ह्यांची ही लेखी आधी होते आणि त्याच्यानंतर समोरची प्रोसेस होते। अशा पद्धतीने ही पोलीस भरतीची प्रोसेस असते। त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा। पोलीस भरती ही नक्की होणार आहे, कारण तुम्ही सध्या महाराष्ट्रात पोलीस बल हे खूप कमी आहे। तर बघा, पोलीस भरती झाल्यानंतर लगेच होमगार्ड पोलीस भरती होत असते। तर बघा, होमगार्ड पोलीस भरतीसाठी तुमचं शिक्षण काय लागतं, त्याच्यानंतर लेखी कशी असते, ग्राउंड कधी होतं, हे सर्व डिटेल्स आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरही मी रिप्लाय देऊ शकेल किंवा त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर पोस्ट करीन। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।